नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी झाली, त्याच्यामध्ये कुठकुठले मुद्दे चर्चेला आले आणि त्या मुद्द्यांविषयी न्यायालयाचं काय निरीक्षणं होते? काय म्हणलं न्यायालय त्या बाबतीत न्यायमूर्तींनी कुठले प्रश्न उपस्थित केले? याच्यावर एक टाकतोय. काल मी 50% च्या मर्यादेविषयी व्हिडिओ केला. हा आजचा विषय आहे. गायकवाड आयोगाच्या अहवालाचं विषयी काय अ, चर्चा झाली आणि गायकवाड आयोगाचं मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये काय महत्व आहे, त्या विषयाचं, त्या मुद्द्याचं. तर गायकवाड आयोग म्हणजे अ, न्यायमूर्ती एम.बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेलं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन. तर ह्याचे अध्यक्ष आधी जस्टिस एस.बी. म्हसे होते, निवृत्त न्यायमूर्ती. त्यांच्या निधनानंतर न्यायमूर्ती एम.बी. गायकवाड हे आले. या आयोगामध्ये त्या क्षेत्रातले तज्ञ जे आहेत, एक्सपर्ट्स, म्हणजे समाजशास्त्रातले, सांख्यिकी शास्त्रातले आणि इतर जे एक्सपर्ट्स आहेत, यांनी 5 वेगवेगळ्या संस्थांकडून माहिती संकलित केली आणि त्या माहितीचं विश्लेषण करून त्या माहितीतून संख्यात्मक अहवाल एक अ, मराठा समाजाची मराठा समाजाची जी परिस्थिती आहे, ती आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक ह्या 3 मापदंडांवर मराठा समाज मागासलेला आहे, याच्याविषयी त्यांनी सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाची पद्धत जी आहे ती श्री पटवालिया यांनी न्यायालयाला समजावून सांगितली. त्यांनी असं प्रतिपादन केलं की जे रेव्हेन्यू डिव्हिजन्स आहेत, म्हणजे जे विभाग आहेत, आयुक्तालय जे आहेत, त्या आयुक्तालयामधून ठराविक जिल्ह्यातून, ठराविक तालुक्यातून 2-2 गाव निवडण्यात आली, 2-2 खेडे, जिथं मराठा लोकसंख्या जास्ती आहे तुलनेने. आणि एक याच्यातलं खेडं 1000 लोकसंख्येच्या पेक्षा कमी आणि एक खेडं त्याच्यापेक्षा जास्ती लोकसंख्येचं 3000 पेक्षा. असे प्रत्येक तालुक्यातून 2-2 विवक्षित तालुक्यातून 2-2 खेडे घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर चे जे विभागीय आयुक्तालय आहेत, तिथल्या गावांचा, खेड्यांचा त्यांनी सर्वेक्षण केलं. तसंच शहरी भागांमध्ये प्रत्येक रेव्हेन्यू डिव्हिजनमध्ये, प्रत्येक विभागामध्ये, महसूल विभागामध्ये, ठराविक जिल्ह्यांमध्ये त्यांनी एक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि एक म्युनिसिपालिटी, म्हणजे एक नगरपालिका आणि एक महानगरपालिका यांच्यामध्ये अशा ठिकाणी जाऊन सर्वेक्षण केलं, जिथं मराठा लोक जे स्थलांतरित आहेत, जे आर्थिक मागासलेपणामुळे त्यांच्या जे शहरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत आणि असं ज्याला की इंग्लिशमध्ये अर्बन अग्लोमरेशन म्हणतात, म्हणजे जिथं शहरी भाग, जिथं लोक एकत्रितपणे राहतात, अशा शहरी भूभागांमध्ये जिथं मराठा बहुसंख्य आहेत, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाबाबतचा संख्यात्मक अहवाल सादर केला आणि त्याच्यावरून काही तक्ते त्यांनी तयार केले, त्याच्यावरून काही त्यांनी सांख्यिकी गोळा केली. त्या स्टॅटिस्टिक्सच्या रूपाने मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध होतो, असं गायकवाड आयोगाचं म्हणणं आहे. आणि गायकवाड आयोगाने शिफारस केली की घटनेच्या तत्वांनुसार मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ द्यावेत, अशी परिस्थिती आहे. मग कोर्टाने असं विचारलं की विशेष अपवादात्मक परिस्थिती पाहिजे. जर 50% पेक्षा जास्त आरक्षण द्यायचं, तर ती विशेष अपवादात्मक परिस्थिती कुठं आहे? तर यांनी असं सांगितलं की विशेष अपवादात्मक परिस्थिती ही की अ, कुणबी जात जी आहे समकक्ष मराठांच्या, त्या कुणबी जातीला आरक्षणाचा लाभ देण्यात आला आणि मराठा जातीला त्या आरक्षणाच्या लाभांपासून वंचित करण्यात आलं. हीच एक मुळात परिस्थिती आहे की ज्याच्यामुळं यांचा विकास झाला नाही.
कदाचित कुणबी लोकांबरोबर हे जे मराठा समकक्ष आहेत आणि जो गायकवाड आयोगाच्या महत्वाच्या फाइंडिंग्स मधला एक फाइंडिंग आहे, म्हणजे त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेत गायकवाड आयोगाने, त्यांच्या अभ्यासावरून, त्यांच्या माहिती त्यांनी जी संकलित केली त्याच्या विश्लेषणावरून, की मराठा आणि कुणबी हे समकक्ष आहेत, हे फार महत्वाचं त्याचा निष्कर्ष आहे गायकवाड आयोगाच्या अहवालाचा. आणि मग हे जर समकक्ष होते तर एका वर्गाला आरक्षण देऊ केलं आणि एका वर्गाला आरक्षण देऊ केलं नाही. सांगणं हे की कुणबी जातीला इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो, ते लाभ घेत आलेले आहेत. बरेचसे कुणबी विदर्भात असतात. विदर्भामध्ये मराठा लोकसंख्या त्या मानाने मराठा जात सांगणारे लोक फार कमी आहेत. तशी जी प्रांतिक जी विभागवारी जर केली तर काही कुणबी कोकणात असतात. फार कमी कुणबी मराठवाड्यामध्ये फार कमी कुणबी आहेत त्या मानाने. मराठा बहुसंख्य आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा बहुसंख्य आहेत. खूप जास्ती टक्केवारी आहे मराठा समाजाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि हे जे वेगवेगळ्या भूभागांमध्ये वेगवेगळे जी ही ज्या नावाने ओळखले जातात त्या नावाने कुणबी आणि मराठे एकच आहेत, असा निष्कर्ष महत्वाचा. तेच ते सांगणं पुन्हा. पण कुणबी जातीला आरक्षण मिळालं इतर मागासवर्गीयातून, मराठा जातीला मिळालं नाही, ही विशेष अपवादात्मक परिस्थिती, असं सांगून पुढे चालले. मग त्यांनी कसं कसं सर्व लोकांना सूचना देऊन ह्या जी माहिती कशी संकलित केली, तर माहिती संकलित केली त्यांनी काही युनिव्हर्सिटीज कडून माहिती घेतली. त्यांनी राज्य सरकारकडून माहिती घेतली, की पर्याप्त प्रतिनिधित्व एखाद्या समाजाला नाही, त्यासाठी आरक्षण देण्याची तरतूद करता येते. जर शासनाला असं वाटलं, की एखाद्या जातीचं, एखाद्या समाजाचं, एखाद्या वर्गाचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाहीये राज्य सरकारच्या सेवांमध्ये किंवा इतरत्रही, तर आरक्षणाची तरतूद करून त्या समाजाला, त्या जातीला, त्या वर्गाला इतरांच्या बरोबरीला आणता येते, उत्थान त्यांचं करता येतं आरक्षण देऊन. ही संकल्पना आरक्षणाची. त्याच्यासाठी संख्यात्मक अहवाल पाहिजे, संकलित माहिती पाहिजे, ज्याने की राज्य सरकारला असं निष्कर्षाप्रत यायला सोपं जावं, की या समाजाला आरक्षण देऊ करणं आवश्यक आहे. आणि मग त्यांनी आरक्षण देऊ करणं हा त्यांचा अधिकार आहे, हे त्यामागचं तत्व. आणि 2014 मध्ये अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाला जे मुंबई उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर 2014 मध्ये स्थगिती दिली होती, ती स्थगिती मुख्यत्वे या कारणाने होती, की तसा कुठला संख्यात्मक अहवाल ज्याने राज्य सरकारने स्वतःचं समाधान करून घेतलं, की मराठा जात ही अप्रगत आहे, ही मागासलेली आहे, असा संख्यात्मक अहवाल जो राणे समितीने मांडला, तो एक तर ती राणे समिती ती संवैधानिक मान्यता नव्हती त्याला. दुसरं, सॅम्पल साइज कमी होतं खूप आणि माहिती संकलित केलेली जी होती त्याला प्रतिसादक खूप कमी होते. म्हणून तो त्या समितीच्या निष्कर्षांची सहमती नोंदवली नाही. न्यायालयाने सांगितलं, की त्या समितीचा जो अहवाल आहे राणे समितीचा, तो पुरेसा नाही मागासलेपण जोखायला. आणि मग 2018 मध्ये या चुकीची दुरुस्ती केली राज्य सरकारने आणि संख्यात्मक अहवाल एका संवैधानिक आयोगाकडून घेतला. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ हे जे आहे, हे एक संवैधानिक बॉडी आहे. इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी हेडेड बाय ए रिटायर्ड जस्टिस ऑफ द हायकोर्ट. तर हे जे काय माहिती संकलित झाली त्याच्यावरून जे निष्कर्ष आले, त्याचं महत्व असं, की ह्या गोष्टींमुळं याच्यात जी माहिती आली त्या माहितीमुळं एखाद्या समाजाचं मागासलेपण सिद्ध करायचं, ती जबाबदारी राज्य सरकार होती. आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये पटवाल यांनी बाजू मांडली महाराष्ट्र सरकारची, ज्यात त्यांनी मुख्यत्वे गायकवाड आयोगाच्या अहवालाविषयी माहिती दिली. त्याच्यानंतर जे चंदर उदय सिंग नावाचे वकील होते, त्यांनी, ज्येष्ठ विधिज्ञ, त्यांनी सुद्धा गायकवाड आयोगाच्या विषयी माहिती दिली. आणि
जे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांच्यातर्फे इतर लोकांनी काय थोडं बहुत दिलेलं मुख्य त्याच्या बाबतीत जे सबमिशन्स केले, त्याच्या बाबतीत युक्तिवाद गायकवाड आयोगाच्या बाबतीतले युक्तिवाद सर्व श्री प्रदीप संचेती हे जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांनी केले आणि त्यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये जे मुद्दे मांडले तर त्यांनी असं सांगितलं न्यायालयाला, की गायकवाड आयोगाचा अहवाल हा काही अंगाने ज्या चुकीचा ते असं, की जी माहिती संकलित केली आहे ती दोषपूर्ण आहे. माहिती संकलित करण्याची पद्धत जी आहे ती योग्य नाही. याच्याविषयी सुनावणी जी झाली, या सुनावणीमध्ये काही विशिष्ट एक त्याच्यामध्ये काही प्रोसिजर अवलंबना नाही. आणि जे निष्कर्ष काढले ते निष्कर्ष सुद्धा तर्कशुद्ध नाहीयेत. ते निष्कर्ष सुद्धा तर्काच्या कसोटीवर खरे उतरत नाहीत. मराठा जात ही मागासलेली नाही. इतर एक प्रतिपादन करताना श्री मार्ला पल्ले जे निवृत्त न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आता, त्यांनी प्रतिपादन असं केलं, की ज्या जातीला इतकं मोठं राजकीय पार्श्वभूमी आहे, इतके ते सत्तेत त्यांचा इतका वाटा असतो आणि मग त्यांनी त्याच्याविषयी माहिती दिली शेवटच्या दिवशी जे हिअरिंगच्या, की किती आमदार आहेत मराठा जातीचे, किती खासदार आहेत मराठा जातीचे. मंत्रिमंडळामध्ये 42 पैकी 21 मंत्री मराठा जातीचे आहेत. कोर्टाने जे प्रश्न विचारले, ते कोर्टाने प्रश्न विचारलेले असे, की विशेष व असाधारण परिस्थिती अपवादात्मक असल्याचं दाखवा. हे काही राज्य सरकारतर्फे दाखवता आलं नाही दोन्ही विधिज्ञांना. आणि एक जो तक्ता दाखवला त्यांनी पान क्रमांक 838 जे कुठलं त्या व्हॉल्यूमचा असेल, त्या व्हॉल्यूमच्या पान क्रमांक 838 वरचा तक्ता म्हणजे कुटुंब प्रमुखाच्या व्यवसायाचा तक्ता आहे आणि त्याच्यामध्ये कुणबी कुणबी लोकांची तुलना म्हणजे गायकवाड आयोगाच्या जी माहिती संकलित केली आहे संख्यात्मक, त्याच्यामध्ये याच्यावर आधारित आहे ती माहिती, की 4 वेगवेगळे घटक त्यांनी अभ्यासासाठी स्वीकारलेत. एक मराठा, दुसरे कुणबी ज्यांना इतर मागासवर्गीयातून आरक्षण मिळतं, तिसरे इतर मागासवर्गीय आणि चौथं खुला प्रवर्ग, अदर ओपन कॅटेगरी. अदर म्हणजे अदर देन मराठाच. म्हणजे खुल्या प्रवर्गातले 2, एक म्हणजे मराठा तेव्हा जे खुल्या प्रवर्गात होते आणि दुसरे जनरल खुल्या प्रवर्गातले लोक. हे 2 त्याच्यातले घटक. तिसरा घटक कुणबी, की ज्यांना आरक्षण देऊ केलं होतं मराठांच्या समकक्ष असलेले कुणबी आणि इतर मागासवर्गीय. त्या इतर मागासवर्गीयांमध्ये मग सगळेच जण आले, की जे एकत्रितरित्या 30% शिक्षणामध्ये आणि 32% नोकरीमध्ये आरक्षणाचे लाभार्थी आहेत. तर यांचा तौलनिक अभ्यास करणारा तो तक्ता पान क्रमांक 838 वरचा त्याच्यामध्ये माहिती आहे, की कुटुंब प्रमुखांचा व्यवसाय काय? त्या प्रतिसादकांपैकी कुटुंब प्रमुखांचा व्यवसाय काय? आणि मग त्याच्याविषयी भरपूर चर्चा झाली. कोर्टाने असं सांगितलं श्री सिंग यांना, की तुम्ही जे हे दाखवताय ह्याच्यामध्ये तर मराठा जातीला सगळ्यात चांगलं ह्याच्यामध्ये मराठा जातीचा परफॉर्मन्स आहे. म्हणजे असं दिसतं, की मराठा जात त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते सर्वच ह्याच्यातल्या मापदंडांमध्ये इतरांपेक्षा चांगले आहेत. म्हणजे मराठा लोकांची परिस्थिती या तिन्ही घटकांपेक्षा चांगली आहे हे या तक्त्यावरून दिसतं. आणि मग म्हणाले, की या तक्त्याला स्टँड अलोन इन्फॉर्मेशन म्हणून बघू नये. या तक्त्याकडं एकटा तो तक्ता वाचू नये. इतर सुद्धा तक्ते आहेत. इतर सुद्धा अनेक सांख्यिकी माहिती आहे. संख्यात्मक जे तिथं त्याच्यामध्ये टेबल्स आहेत, अजून दुसरे टक्केवारी वगैरे दिलेली आहे. त्याच्याकडं ॲज अ होलिस्टिक अप्रोचनी बघावं. म्हणजे सर्वंकष, सर्वसमावेशक असं एक दृष्टिकोन वापरून गायकवाड आयोगातल्या गोष्टींचा विचार करावा. आणि बोलता असं म्हणाले ते, की गाभा जो आहे गायकवाड आयोगाच्या अहवालाचा, तो गाभा आहे ही संख्यात्मक माहिती आणि ही पुष्टी जोडून त्यांनी तो तक्ता दाखवला होता. आणि झालं असं, की
पान क्रमांक 838 वर जे पेपर बुक मध्ये सुद्धा दिसतं, त्याच्यावर खरंच असं आहे की इतर लोकांपेक्षा अ, मराठा जातीच्या लोकांचा, मराठी प्रतिसादकांचा टक्केवारीनुसार एकंदरीत चांगली परिस्थिती आहे ही दिसतं. तर याच्यावर झालं, पुन्हा ह्याच्यावर झालं की संचेती यांनी असं सांगितलं कोर्टाला की जरी हे पूर्ण मान्य केला, गायकवाड आयोगाचा निष्कर्ष पूर्णपणे जरी मान्य केला, अहवालामधल्या शिफारसी स्वीकारायचं जरी ठरवलं, तरी पण हे की त्या अहवालामध्ये एकंदरीत जे प्रतिसादकांनी प्रतिसाद दिले त्यांच्यापैकी 90% लोकांना असं वाटतं की मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये व्हावा. म्हणजे अस्तित्वात असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये ज्या इतर मागासवर्गीयांमध्ये 300 ऑड काही जाती आहेत, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा समावेश व्हावा, त्याच्यामध्ये मराठ्यांचा अंतर्भाव व्हावा, आणखी एक जात म्हणून. आणि तो जर निष्कर्ष पूर्णच्या पूर्ण स्वीकारला, तरी पण ॲट बेस्ट द केस दॅट इज मेड आउट कॅन बी दॅट महाराष्ट्र शुड बी इन्क्लुडेड इन द ओबीसीज. त्या निष्कर्षाचा उत्तमात उत्तम जर त्याचं वाचन केलं किंवा त्याच्याविषयी विचार केला, तर असं की मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांमध्ये व्हावा आणि इतर मागासवर्गीयांबरोबर त्यांनी जी काय टक्केवारी आहे, आज जी 19% आहे, त्याचा लाभ घ्यावा. अर्थात तो विषय राज्य सरकारच्या मर्जीचा की आरक्षणाचा टक्का वाढवावा, पण हे निवृत्त न्यायमूर्ती श्री पी.बी. सावंत यांनी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलेली बाब आहे की वेगळा प्रवर्ग करून नाही देता येणार. आरक्षणाचा टक्का जरी वाढवला, तरी तो टक्का त्यांच्या शब्दात मराठा समाजाच्या लोकांना त्या लाईनीत उभं राहावं लागणार मेरिटच्या, अँड टू कम्पीट विथ द अदर बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे इतर मागासवर्गीयांमध्ये जे इतर अनेक समाज आहेत, इतर अनेक जाती आहेत, त्या जातीशी गुणवत्तेच्या निकषांवर स्पर्धा करावी लागेल आणि त्या स्पर्धेतल्या त्यांच्या त्या समतुल्य यशामुळे त्यांना त्या आरक्षणाचे लाभार्थी व्हावे लागेल. त्यांच्यासाठी वेगळा वर्ग तयार करून देणं हे न्यायालयात टिकणार नाही. म्हणजे आरक्षणाचा टक्का जरी वाढवला, तरी तो वाढवलेला टक्का त्या 19% मध्ये समावेश करावा. एकूण जो वाढलेला टक्का आहे, म्हणजे 19% अधिक जे काय वाढलेलं आरक्षण, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्वजण हक्कदार असतील त्या आरक्षणाचे, वाढीव आरक्षणाचे सुद्धा. आणि तिथं सुद्धा मराठा जातीला स्पर्धा करावी लागेल इतर जातींशी, ज्यांचा समावेश त्या यादीमध्ये, महाराष्ट्र राज्याच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये ज्या इतर जाती आहेत, त्यांच्याबरोबर मराठा मुलांना स्पर्धा करावी लागेल, असं जस्टिस पी.बी. सावंतांनी त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगून ठेवलेलं आहे. हे मराठा आरक्षण देऊ करण्याच्या आधीची गोष्ट आहे. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये हेच आहे. त्या इंटरव्ह्यूचं नाव, म्हणजे ती जी युट्यूबवर लिंक आहे, त्याचं नाव असं आहे की मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? आणि हे 2018ची बहुधा लिंक आहे ती. म्हणजे जस्ट आफ्टर द मराठा रिझर्वेशन वॉज इनॅक्टेड, मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर लगेचच घेतलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा जस्टिस पी.बी. सावंतांनी हे सांगितलेले, हे मत व्यक्त केलेले. तर गायकवाड आयोगाचा अहवाल यासाठी महत्वाचा की पर्याप्त प्रतिनिधित्व आहे की नाही हे जोखायसाठीच ते एकमेव साधन आहे. आणि कोर्टाने ते मान्य केलं की आम्हाला, कारण अपरिहार्य आहे ते, कारण कोर्टासमोर मराठा जातीबाबत इतर कुठला संख्यात्मक अहवाल नाहीये. आणि गायकवाड आयोगाच्या निष्कर्षांमध्ये एक महत्वाचा निष्कर्ष असा, किंवा एक भूमिका अशी गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये घेतलेली त्या आयोगाने, की आधीचे जे सगळे मागासवर्गीय आयोगांच्या शिफारसी आहेत, त्या शिफारसी चूक आहेत. मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांच्या यादीत न करणं हे मंडल कमिशनचं चुकलं. त्याच्यानंतर 2000 मध्ये आलेल्या मला वाटतं खत्री कमिशनचं सुद्धा चुकलं. ते जे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग होते,
आणि त्याच्यानंतर 3 वेळेला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने सुद्धा मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांमध्ये करायला नकार दिला. तर हे जे आधीचे आयोग होते त्यांचे निष्कर्ष खोडून काढलेत गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये. आणि त्याच्यामुळं सध्या जे म्हणजे कंटेम्पोररीयस टाइम्समध्ये सर्व्हे पाहिजे. म्हणजे त्या काळी ज्या काळी आरक्षणाचा विचार करायचा आहे त्या काळी केलेले सर्वेक्षण कोर्टाच्या समोर असावेत. मूळ मुद्दा असा की हे जे पर्याप्त प्रतिनिधित्व आहे, हे पर्याप्त प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या अनुपाताच्या अनुसार आहे का नाही हे बघण्याचं. आणि मग जे 30% मराठा आहेत असं जे गृहीत धरलं त्याच्यामध्ये मूळ असं की गोखले आयोगाचा एक निष्कर्ष आणि राणे समितीचा एक निष्कर्ष, गोखले इन्स्टिट्यूटचा एक निष्कर्ष की मराठी किती टक्क्यांनी आहेत आणि राणे समितीचा एक निष्कर्ष की मराठ्यांची टक्केवारी किती, या दोन्हींचं त्यांनी एक ॲव्हरेज काढलं आणि ठरवलं की ते 30% त्याच्याविषयी शंका उपस्थित करताना श्री संचेती यांनी असं सांगितलं की हे जे निष्कर्ष आहेत हे चूक का, की राणे समितीने आपल्या सर्वेक्षणामध्ये अनुसूचित जाती 2% आणि अनुसूचित जमाती 1% आहे असा निष्कर्ष दिलाय त्या प्रतिसादकांमध्ये, जे की चूक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी आपण प्रचलित जी आरक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये 13% अनुसूचित जातींना आहे, 60% अनुसूचित जमातींना आहे. हे जर त्यांच्या लोकसंख्येच्या समानुपाती धरलं तर त्यांची लोकसंख्या कितीतरी जास्ती असायला पाहिजे. तसं इतकी जी मोठी चूक राणे समितीने केलेली आहे की त्यांनी अनुसूचित जातींना 2% आणि अनुसूचित जमातींना 1% लोकसंख्या आहे असं गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची जी आकडेवारी काय 32% का काय दिले आणि गोखले इन्स्टिट्यूटची आकडेवारी 26% दिले, यांचा मेळ लागत नाही आणि ह्यांच्यामध्येच विसंगती आहे मुळात. तर त्याच्यामुळे पर्याप्त प्रतिनिधित्वाचा जो मुद्दा आहे याच्याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की कार्यक्षमतेवर काय परिणाम होईल हे देऊ करण्यात आलं आरक्षण, तर कार्यक्षमतेला बाधा न येता आरक्षण देऊ करावं असं संविधानातलंच तत्व आहे. लुकिंग ॲट द ॲडिक्वसी ऑफ रिप्रेझेंटेशन अँड द रिझर्वेशन शुड बी गिव्हन सो एज नॉट टू अफेक्ट द क्वालिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे कारभार जो आहे त्या कारभारावर विपरीत परिणाम न होता हे आरक्षण देऊ करण्यात आलंय याची खात्री असावी. आणि मग संचेतींनी असं सांगितलं की त्याच्याविषयी न गायकवाड आयोगाने काही सांगितले, न हायकोर्टाने त्याच्याविषयी काही मत व्यक्त केलंय की अशी जी एफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन विषयी कुठल्याही प्रकारचं निरीक्षण न गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये न त्याच्याविषयी मुंबई हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये उहापोह. एकंदरीत जे काही त्याच्याविषयी युक्तिवाद झाले, कोर्टाने जे प्रश्न विचारले, काही फार मार्मिक प्रश्न विचारले आणि कोर्टाने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद करणाऱ्या वकिलांना जे प्रश्न विचारले त्यातले बहुतांश प्रश्न गायकवाड आयोगाविषयी होते. की कोर्टाने अजून एक निरीक्षण केलं हे आणि हे फार महत्वाचं आहे की तुमच्या आयोगाने जी माहिती संकलित केली ती माहितीवर शंका घेण्यास आम्हाला काही कारण नाही. दुसरं, त्या माहितीतल्या तथ्यांविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. आम्हाला ते मान्य आहे, ते स्वीकार आहे की त्याच्यामध्ये जे लिहिले ते बरोबर आहे. पण त्या माहितीवरून माहितीच्या विश्लेषणातून मराठा जाती मागास आहे हा जो निष्कर्ष काढलाय या निष्कर्षाला कुठं पुष्टी मिळत नाही आणि हा निष्कर्ष तुम्ही गोळा केलेल्या माहितीवरून काढता येत नाही असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने केलं. त्यावर निकाल अपेक्षित आहे. आणखी एखादा विषय घेऊन मी आणखी एखादा व्हिडिओ करेन. हे मुद्दे वेगळे सांगणं कशासाठी की एकेका दिवशी बऱ्याच वकिलांनी बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर युक्तिवाद केला. तर म्हणजे केवळ काल जसं 50% वर मी बोललो तसं आज गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या महत्वाविषयी बोलतोय. आणखी काही विषय आहेत ज्याच्याविषयी बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण भरभरून प्रतिसाद देताय. बरेच लोक बघतात, आवर्जून व्हिडिओ बघतात. याच्यावरचे जे व्ह्यूज मला मिळतायत त्याच्याबद्दल मी
मला खूप समाधान आहे. आणि आपले आभार, की वेळ काढून आपण हे बघता. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परकड मतसाठी.